नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 मराठी व्याकरण बघणार आहोत। याच्या अगोदर आपण जीकेचे क्वेश्चन बघितलेले आहेत। त्याचा तुम्हाला जर प्रश्नसंच टॉपिक वाईज प्रश्नसंच बघायचा असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रश्नसंच बघू शकता। तर आज आपण मराठी व्याकरण काळ व काळाचे प्रकार या टॉपिकवरती हा टॉपिक बघणार आहोत। तर बघा, काळ व काळाचे प्रकार बघा, संपूर्ण मराठी व्याकरणातील काळ व त्यांचे पूर्ण प्रकाराची माहिती आपण इथे बघणार आहोत। हे बघा, काळ म्हणजे काय, काळाची व्याख्या व त्याचबरोबर काळाचे प्रकार। काळाचे प्रकार किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 3। वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि त्याचे प्रकार, त्याचे म्हणजे उपप्रकार बघा किती आहेत, त्याचे उपप्रकार आणि त्याचे प्रत्यय, उदाहरण व स्पष्टीकरण। काळ म्हणजे काय आणि काळाची व्याख्या। वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, म्हणजे वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो, त्यालाच काय बोलतात? काळ बोलतात। आता वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 काळ आहेत, त्याचेच 3 उपप्रकार सुद्धा आहेत। बघा, काळ व त्याचे प्रकार। काळाचे प्रकार किती व कोणते? काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात। किती? 3 प्रकार पडतात। हे बघा, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। काळाचे किती प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो? 3 प्रकार आहेत। वर्तमान काळ बघा, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ कुठला होतो? वर्तमान काळ होतो। कुठला काळ होतो? वर्तमान काळ होतो। बघा, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते, जसे आता वर्तमान काळ म्हणजे काय? चालू, म्हणजे वर्तमान काळ म्हणजे जसं आता क्रिया घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा कुठला काळ होतो विद्यार्थी मित्रांनो? वर्तमान काळ। बघा, आता उदाहरण बघा, वर्तमान काळाचे उदाहरण बघा। मी आंबा खातो, मी आंबा खाते, मी क्रिकेट खेळतो, मी गाणे गाते, आम्ही अभ्यास करतो। म्हणजे क्रिया काय असते? चालू असते किंवा ती घडते, त्यावेळेस घडते। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा कुठला काळ होतो विद्यार्थी मित्रांनो? वर्तमान काळ। उदाहरण बघा, मी आंबा खातो, मी क्रिकेट खेळतो, ती गाणे गाते, आम्ही अभ्यास करतो। आता वर्तमान काळाचे 4 उपप्रकार पडतात। किती? 4 उपप्रकार पडतात। त्याचे बघा, कुठले? पहिला कुठला आहे? साधा वर्तमान काळ। कुठला? साधा वर्तमान काळ। बघा, साधा वर्तमान काळ म्हणजे काय होते? जेव्हा क्रिया ही वर्तमान काळात घडते, जेव्हा क्रिया ही कुठं घडते? वर्तमान काळात घडते, तेव्हा त्याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात। उदाहरण बघा, मी आंबा खातो, कृष्णा क्रिकेट खेळतो, प्रिया चहा पिते। हा काय आहे? साधा वर्तमान काळाची उदाहरणे आहेत। आता 2 नंबरला बघा, अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ। अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ। तो चालू वर्तमान काळ बघा कसा आहे? जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असते तेव्हा त्या वर्तमान काळाला काय बोलतात विद्यार्थी मित्रांनो? अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ असे म्हणतात। जेव्हा क्रिया काय असते? त्या काळात काय असते? चालू असते तेव्हा त्या चालू असते किंवा अपूर्ण असते, म्हणजे थोडी अपूर्ण असते। जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असते तेव्हा त्याला काय बोलतात? चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ। तर बघा, आनंद पत्र लिहित आहे, म्हणजे पत्र लिहून झालं का? नाही, आनंद पत्र लिहित आहे म्हणजे प्रोसिजर चालू आहे, म्हणजे लिहिण्याची प्रोसेस चालू आहे। काय आहे? लिहिण्याची प्रोसेस चालू आहे, आणखी पत्र लिहून कंप्लीट झालेलं नाही, म्हणजेच काय होते? चालू वर्तमान काळ। पूजा अभ्यास करीत आहे, पूजाचा अभ्यास करून झाला का? नाही, पूजा अभ्यास करीत आहे, तिची क्रिया चालू आहे, म्हणजेच चालू वर्तमान काळ। आम्ही जेवण करीत आहोत,
आम्ही जेवण करीत आहोत. आमचं जेवण करून झालं का नाही. आमची क्रिया काय आहे, जेवणाची चालू आहे. म्हणून चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण म्हणजे पूर्ण न झालेला काळ, अपूर्ण वर्तमान काळ. आता तिसरा बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असते. म्हणजे ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला कुठला काळ बोलतात, पूर्ण वर्तमान काळ असे बोलतात. काय बोलतात बघा, जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच म्हणजे जस्ट पूर्ण झाली, आता जस्ट पूर्ण झाली, तेव्हा त्याला काय बोलायचं, पूर्ण वर्तमान काळ. क्रिया करून काय झाली, जस्ट आत्ताच नुकतीच पूर्ण झाली, तेव्हा पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. बघा पूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण बघा, आम्ही आंबा खाल्ला आहे. काय, आम्ही आंबा खाल्ला आहे. क्रिया काय झाली, आंबा खात होते, आता आंबा खाऊन झालेला आहे म्हणजे आम्ही आंबा खाल्ला आहे. आम्ही पेपर सोडविला आहे म्हणजे आम्ही पेपर सोडविला आहे. क्रिया काय झाली, नुकतीच पार पडली. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे म्हणजे अभ्यास करून आता जस्ट झाला, म्हणजेच काय झाली, क्रिया पूर्ण झाली, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. चौथा प्रकार बघा, रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. कुठला, रीती वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली तर त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. बघा, वर्तमान काळात एखादी क्रिया कशी सतत घडत असेल, सतत रिपीट घडत असेल तर त्या काळाला काय बोलतात, रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो, मी रोज फिरायला जातो. मी काय करतो, रोज फिरायला जातो. म्हणजे ही क्रिया कशी आहे, रोज घडणारी आहे. कशी आहे, रोज घडणारी आहे, सतत घडणारी आहे, म्हणजेच काय, रीती वर्तमान काळ. प्रदीप रोज व्यायाम करतो. प्रदीप काय करतो, रोज व्यायाम करतो. म्हणजे ही क्रिया काय आहे, रिपीट होते ना, सारखी कंटिन्युअसली. आज प्रदीपनी व्यायाम केला, उद्या पण करणार आहे. म्हणजे ही क्रिया काय आहे, वर्तमान काळातली रोज चालू आहे. म्हणजे चालू आहे म्हणजेच सतत घडत आहे. काय आहे, सतत घडत आहे, म्हणून त्या क्रियेला काय बोलतात, चालू रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. कृष्णा दररोज अभ्यास करतो. कृष्णा काय करतो, दररोज अभ्यास करतो. एक दिवस पण गॅप देत नाही, म्हणजेच तो रोज अभ्यास करतो, म्हणजे सतत करतो. म्हणजे त्यालाच काय बोलतात, रीती वर्तमान काळ असे बोलतात. आता भूतकाळ बघा, जेव्हा एका क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो. काय, असा बोध होतो, तेव्हा त्या काळाला कुठला काळ बोलतात, भूतकाळ असे बोलतात. बघा, जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते म्हणजे क्रिया ही पूर्वी घडून गेलेली असते, अशा काळाला काय बोलतात, भूतकाळ असे बोलतात. उदाहरण बघा, राम शाळेत गेला. काय, राम शाळेत गेला. आता राम शाळेत गेला म्हणजे चालू आहे का, नाही, पूर्ण झालेली आहे ना. राम शाळेत गेला, पोहोचला शाळेमध्ये, तो म्हणजे शाळेत गेला, भूतकाळामध्ये झाली ना, पूर्वी घडून गेलेली क्रिया. राम शाळेत गेला म्हणजे ही काय आहे, भूतकाळ. मी अभ्यास केला, भूतकाळ. तिने जेवण केले, भूतकाळामध्ये. आता भूतकाळाचे प्रकार बघा, भूतकाळाचे 4 उपप्रकार पडतात. साधा भूतकाळ म्हणजे साधा भूतकाळमध्ये बघा, एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते. एखादी क्रिया काय, अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळात साधा भूतकाळ असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादी क्रिया काय, अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्याला काय बोलतात, भूतकाळ असे बोलतात. सपोज बघा, आता रामाने अभ्यास केला. ही क्रिया अगोदर घडून गेली ना, अभ्यास करतो का तो, नाही. का अभ्यास चालू आहे का त्याचा, नाही. त्याचा अभ्यास केला, त्याने अभ्यास केला, क्रिया पूर्ण झाली. अगोदर क्रिया घडून गेली म्हणून त्या
त्या याला काय बोलतात, काळाला काय बोलतात, साधा भूतकाळ असे बोलतात. मी पुस्तक वाचून झाले. सीताने नाटक पाहिले. सीताने नाटक पाहून झाले म्हणजेच साधा भूतकाळ. अपूर्ण किंवा चालू भूतकाळ. अपूर्ण किंवा चालू भूतकाळ. बघा, अपूर्ण किंवा चालू भूतकाळामध्ये काय असते, एखादी क्रिया मागील काळात चालू होती. एखादी क्रिया काय मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादी क्रिया मागील काळात चालू होती म्हणजे क्रिया चालू होती किंवा घडत होती, त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती. त्यावेळेस काय होती, ती क्रिया अपूर्ण होती. तेव्हा त्या क्रियेला काय बोलतात, त्या अवस्थेला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. बघा उदाहरण बघा काय तर, मी आंबा खात होतो. काय, बघा विद्यार्थी मित्रांनो, मी आंबा खात होतो. मी आंबा काय करत होतो, खाऊन झाला होता का, नाही. मी आंबा, माझी क्रिया काय होती, आंबा खाण्याची क्रिया चालू होती म्हणजे मी आंबा खात होतो म्हणजे चालू होती ना. तर चालू किंवा अपूर्ण भूतकाळ होणार. काय, चालू होती जेव्हा येते, जेव्हा प्रत्येक सेंटेन्स वाक्याच्या मागे होता, होती, केले होते, जात होती, केले होते असं जर येईल तेव्हा तो कुठला काळ होतो, भूतकाळ. म्हणजे ही क्रिया घडून झालेली आहे. म्हणजे भूतकाळामध्ये जेव्हा ती क्रिया होती तेव्हा शेवटी वाक्याच्या शेवटी काय तो होता, होती, केले होते, त्याने अभ्यास केला होता म्हणजे असे वाक्याच्या शेवटी जेव्हा होता, होती येते तेव्हा तो कुठला काळ होतो, भूतकाळ. आता इथं भूतकाळच विचारलेला आहे पण कुठला भूतकाळ आहे ते विचारलेलं आहे. आता बघा इथं, मी आंबा खात होतो, खाऊन झाला होता का, नाही. आंबा खाण्याची क्रिया काय होती, चालू होती. खात होतो म्हणजे चालू होती म्हणजेच अपूर्ण भूतकाळ. दीपक गाणे गात होता. दीपक काय करत होता, दीपक गाणे गात होता. गाऊन झाले होते का, नाही. गाण्याची प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया ही काय होती, चालू होती म्हणजेच चालू भूतकाळ. ती सायकल चालवत होती. आता तिसरा बघा, पूर्ण भूतकाळ. काय, पूर्ण भूतकाळमध्ये बघा काय, एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झाली असते. एखादी क्रिया मागील काळात काय झालेली असते, पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते. काय, पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्ण संपलेली असते असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्या काळाला काय बोलतात विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. तर बघा पूर्ण भूतकाळची उदाहरणे बघा. सिद्धीने गाणे गायले होते. ती गाणे गात होती का, नाही. तिने काय केले, गाणे गायले होते म्हणजे तिची गाण्याची क्रिया काय झाली होती, पूर्ण झाली होती म्हणून तो कुठला काळ आहे, पूर्ण भूतकाळ. म्हणजे तिने गाणे गायले होते संपलं ना. गाणे गाऊन तिचं झालं होतं म्हणजेच ती क्रिया कुठलं झाली, काय झाली, पूर्ण झाली होती. पूर्ण झाली म्हणजेच पूर्ण भूतकाळ. झाली होती जिथे येते बघा विद्यार्थी मित्र, होती जिथे येते तिथं भूतकाळ होतो. आहे जेव्हा येतं तेव्हा तिथं वर्तमान काळ. आहे येतं वर्तमान काळ, होती तेव्हा भूतकाळ. हे लक्षात ठेवायचं. होती जेव्हा आलं वाक्यात, जेव्हा शेवटी होती आलंय तेव्हा समजून जायचं तो भूतकाळ आहे. आणि आहे जेव्हा येतं तिथं काय समजायचं, वर्तमान काळ आहे. आता सिद्धीने गाणे गायले होते, क्रिया पूर्ण झाली. आता क्रिया पूर्ण झाली तर आपण वर्तमान काळने बोलू शकत, कारण इथं होते आहे तर होते आहे म्हणून भूतकाळ आहे. मग आता सिद्धीने गाणे गायले होते, मग आता गाणे गाण्याची क्रिया काय झाली होती, पूर्ण झालेली होती म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण कंप्लीट झालेली, पूर्ण झाली. मग आता होते आहे मागे तर काय येणार आहे, भूतकाळ म्हणजे पूर्ण भूतकाळ. बघा, मी अभ्यास केला होता म्हणजे माझा अभ्यास करून झाला होता. भूतकाळामध्ये केला होता म्हणजे पूर्ण झालं, पूर्ण भूतकाळ. काय, पूर्ण भूतकाळ. त्यांनी पेपर लिहिला होता भूतकाळ. काय तो होता हा कसल्या काळात येतो, भूतकाळमध्ये. आता होता भूतकाळ, इथं भूतकाळ हा काय, भूतकाळ. आता त्यांनी पेपर लिहिला होता,
वाक्य पूर्ण झालं, सॉरी क्रिया पूर्ण झाली, मग पूर्ण झाली, होता आलंय भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. राम वनात गेला होता म्हणजेच पूर्ण भूतकाळ. आता बघा हे बघा रीती भूतकाळ. 4 नंबरचं कुठलं आहे? रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ. रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत असलेली असून, काय भूतकाळात क्रिया कशी भूतकाळात क्रिया सातत्याने घडत असलेली असून ती पूर्ण देखील झालेली असते. काय विद्यार्थी मित्रांनो बघा, भूतकाळात क्रिया सातत्याने घडत असलेली असून ती पूर्ण देखील झालेली असते, अशा काळाला काय बोलायचं? चालू पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ. चालू भूतकाळ किंवा रीती भूतकाळ. बघा एखादी क्रिया, आता एखादी क्रिया सातत्याने घडत असेल, सातत्याने म्हणजे त्या काळामध्ये ती नेहमी सारखी कंटिन्युअसली होत असेल. आता जसं आपण याच्यामध्ये बघितलं, वर्तमान काळामध्ये बघितलं, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, तो रोज व्यायाम करत आहे, म्हणजे कंटिन्यू करतोय ना, रोज म्हणजे आज पण केला, उद्या पण करतो, परवा पण करतो, ती क्रिया काय आहे त्याची चालू आहे. तसंच रीती भूतकाळमध्ये सुद्धा मी रोज व्यायाम करीत होतो, हा भूतकाळामध्ये म्हणजे झालेली क्रिया आहे ना ही. तर मग मी रोज व्यायाम करीत होतो म्हणजे काय करत होता? हा रोज व्यायाम करीत होता, रोज व्यायाम करीत होता म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ. रीती भूतकाळ सातत्याने करत होता. काय करत होता? सातत्याने करत होता म्हणजेच रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ. ती दररोज मंदिरात जात होती. काय करत होती? ती दररोज मंदिरात जात होती किंवा असे, ती रोज मंदिरात जात होती, एक दिवस नाही तर रोज ती कंटिन्युअसली मंदिरात जात असे, म्हणून चालू पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ. प्रसाद नियमित शाळेत जात होता. प्रसाद नियमित शाळेत जात होता. तर बघा भविष्यकाळ बघा आता. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, एक क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही काय होणार आहे? पुढे घडणार आहे याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे बोलतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादी क्रिया ही काय पुढे घडणार आहे, पुढे घडणार बोललं का भविष्य, त्याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला कुठला काळ बोलतात? भविष्यकाळ असे बोलतात. आता उदाहरण बघा, मी सिनेमाला जाईल, गेलेला का तो? नाही. गेला होता का? गेला आहे बोललं तर वर्तमान काळ, काय प्रेझेंट टेन्स. होते बोललं तर भूतकाळ, पास्ट, काय ना रे पास्ट. आणि जाईल, केले होते, करेल, जाईल असं जेव्हा येईल तेव्हा काय? फ्युचर, काय फ्युचर म्हणजेच भविष्यकाळ. हे लक्षात ठेवायचं. मागचे जेव्हा सेंटेन्सच्या वाक्याच्या शेवटी जेव्हा जो शब्द येतो ना, जसं आता आहे, होते, जाईल, करेल, हे करेल, जाईल, भविष्यकाळ. तर काय येणार आहे? मी सिनेमाला जाईल म्हणजेच भविष्यकाळ. मी शिक्षक बनेल, भविष्यकाळ. मी तुझ्याकडे येईल, आलो का? नाही, येईल, भविष्यकाळ. तर याचे बघा 4 उपप्रकार आहेत. पहिला कुठला आहे? साधा भविष्यकाळ. काय? साधा भविष्यकाळ. याच्यामध्ये सुद्धा तेच आहे. जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो, अशा वेळी साधा भविष्यकाळ असतो. काय? पुढे घडणार असेल, जसं आता उद्या पाऊस पडेल, पडला का? नाही, शक्यता दाखवलेली आहे. काय दाखवलेली आहे? शक्यता. जिथं दाखवतात तेव्हा तो कुठला काळ होतो विद्यार्थी मित्रांनो? भूतकाळ, भविष्यकाळ होतो. कुठला? भविष्यकाळ होतो. शक्यता. उद्या परीक्षा संपेल, उद्या परीक्षा संपेल, संपली का? नाही, म्हणून साधा भविष्यकाळ. मी सिनेमाला जाईल, मी सिनेमाला गेलो का? नाही, जाईल, माझी शक्यता आहे, म्हणजे ॲबिलिटी दाखवलेली असते. ॲबिलिटी असते तेव्हा काय बोलायचं? भविष्यकाळ. म्हणजेच मी सिनेमाला जाईल, उद्या परीक्षा संपेल, उद्या पाऊस पडेल, पडलं का? नाही, म्हणजे एक शक्यता दाखवलेली असते. कुठल्या? शक्यता दाखवलेली असते, म्हणजेच तो कुठला काळ होतो? भविष्यकाळ होतो. आता दुसरा बघा, अपूर्ण चालू भविष्यकाळ. दुसरा कुठला आहे? अपूर्ण चालू भविष्यकाळ.
याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल, काय चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल, तेव्हा त्या काळाला काय बोलतात? अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. तर उदाहरण बघा, मी आंबा खात असेल. आंबा खाऊन झाला का विद्यार्थी मित्रांनो? नाही, आंबा खात असेल. म्हणजे ती एक ॲबिलिटी, एक शक्यता दाखवलेली आहे. म्हणून काय चालू म्हणजे खात असेल. तर बघा, मी आंबा खात असेल. काय? मी आंबा खात असेल म्हणजे आंबा खाऊन झाला का? नाही, आंबा खात असेल. मी तिथं गेलो आणि माझा आंबा काय खाण्याची प्रक्रिया काय चालू आहे? चालू आहे. खाण्याची प्रक्रिया चालू आहे म्हणजेच मी आंबा खात असेल. भविष्यामध्ये आंबा खात असेल. भविष्यामध्ये मी आंबा खात असेल म्हणजे आंब्याची क्रिया ही खाण्याची क्रिया चालू आहे, पण म्हणजे कशी? आंबा खात असेल. मी गावाला जात असेल. बघा, मी गावाला जात असेल, जाईल, बनेल, हे जेव्हा वाक्याच्या शेवटी शब्द येतात तेव्हा कुठला काळ होतो विद्यार्थी मित्रांनो? हे लक्षातच ठेवायचं. भविष्य काळ. होता येतो तेव्हा भूतकाळ आणि आहे येतो तेव्हा वर्तमान काळ. पूर्वी अभ्यास करत असेल. पूर्वीचा काय चालू असेल? अभ्यास चालू असेल. दीप्ती गाणे गात असेल. आता बघा, पूर्ण भविष्य काळ. कुठला? पूर्ण भविष्य काळ. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्य काळातील असून ती पूर्ण झाल्याची काय होते? जाणीव झालेली. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्य काळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला काय बोलतात? पूर्ण भविष्य काळ असे बोलतात. पूर्ण भविष्य काळ लक्षात ठेवायचं. पूर्ण आलं की क्रिया काय झालेली असते? कंप्लीट झालेली असते. आणि भविष्य काळ जर ओळखायचा असेल तर वाक्याच्या शेवटी जेव्हा आहे आलं वर्तमान काळ, जे वाक्याच्या शेवटी होता आलं तेव्हा भूतकाळ, आणि वाक्याच्या शेवटी बनेल, जाईल, असेल असं जेव्हा येईल तेव्हा भविष्यकाळ. तर बघा, मी आंबा खाल्ला असेल. काय? मी आंबा खाल्ला असेल म्हणजे क्रिया काय झालेली असेल? पूर्ण झालेली असेल. काय झालेली असेल? पूर्ण झालेली असेल. मी गावाला गेलो असेल. मी गावाला गेलो असेल. काय असेल? भविष्यकाळ. खाल्ला असेल म्हणजे कंप्लीट, क्रिया कंप्लीट झाली आहे म्हणजेच पूर्ण भविष्य काळ. पूर्वीने अभ्यास केला असेल. दीप्तीने गाणे गायले असेल. आता कुठला काळ आहे? रीती भविष्यकाळ. कुठला? रीती भविष्यकाळ किंवा चालू पूर्ण भविष्य काळ. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात म्हणजेच भविष्यात नेहमी घडणारी असेल तर त्याला काय बोलतात? रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. तर बघा, सतत नेहमी घडणारी क्रिया म्हणजे रिपीट होणारी क्रिया तेव्हा त्याला काय बोलतात? सतत. मी रोज व्यायाम करत जाईल. काय? मी रोज व्यायाम करत जाईल. मी रोज व्यायाम करत जाईल. पूर्वी रोज अभ्यास करत जाईल. अभ्यास करत जाईल म्हणजे रोज, ही कंटिन्युअसली क्रिया म्हणजे सतत घडणारी. आज केला, उद्या केला, परवा केला म्हणजे रोज क्रिया घडणारी. सुनील नियमित शाळेत जाईल. सुनील नियमित शाळेत जाईल तेव्हा कुठला काळ होतो? रीती भविष्यकाळ किंवा चालू पूर्ण भविष्य काळ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण, काळ व काळाचे प्रकार खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती नेहमी एक्झामला प्रश्न विचारण्यात येतात. आता जिल्हा न्यायालय भरती तसेच कारागृह विभाग, सरळ सेवा भरतीमध्ये या टॉपिकवरती हमखास प्रश्न विचारण्यात येतात. तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण पूर्ण टॉपिक कव्हर केला आहे. उद्या मी याच्यावरती एक क्वेश्चन सिरीज घेणार आहे. तर उद्या ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन दाबा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार त्याचं नोटिफिकेशन येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता जिल्हा न्यायालय भरती, कारागृह विभाग, भरपूर एक्झाम येणार आहे. त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.